छान अशी आपली भोपळी मिरची बटाट्याची चटणी भरून डाळीच्या पिठामध्ये तळून घेतलेली आहे। ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा, खूपच छान लागते खायला। रेसिपी पूर्ण बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करू। इथं मी हिरवी मिरची घेतलेली, हिला भोपळी हिरवी मिरची म्हणतात किंवा अशी भरून करायची हिरवी मिरची असं म्हणतात। मिरची स्वच्छ धुवून घेतली, खराब होती ती काढून घेतली। लसूण, थोडासा आल्याचा तुकडा, 4 बटाटे उकडून घेतले, छोट्या साईजचे, कोथिंबीर घेतली चिरून, 1 कांदा घेतला। आता मी गॅसवर कढई ठेवते। थोडे इथे तेल टाकून घेतलं, छोटा 1 चम्मच भरून जिरे टाकून घेतले, 1 चिमूटभर एवढा हिंग पण टाकून घेतला। त्याच्यात कांदा टाकून सारखं 1 चिमूटभर मीठ कांदा परतण्यासाठी। आपला कांदा परततोय तोपर्यंत आपण थोडेसे धने घेऊ। थोडे इथे धने घेतले, थोडी 1 चम्मच एवढी बडीशोप पण घेतली। आता आपल्याला थोडंसं असं जाडसर, खूप बारीक नाही करायचं आहे। थोडंसं असं जाडसर मी करून घेतलं। आपण आपला थोडासा हलकासा कलर बदलला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला बडीशोप धने बारीक करून घेतले ना थोडेसे, ते टाकून घेतले। थोडेसे परतून घेऊ। आता आलं व लसूण ते पण मी बारीक करते। आल्याचा तुकडा व इथं 10-15 लसूण पाकळ्या घेतलेले आहे। लसूण आलं असं बारीक झाले आपलं, तर ते पण आपण कढईमध्ये टाकून घेऊ। ते पण टाकून घेतलं आपण। धने व बडीशोप बारीक करून घेतलेली होती ना, त्याचाच आपला तो खलबत्ता होता दगडाचा। आता त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेतली, त्याच्यात थोडी हळद टाकून घेतली, थोडी लाल मिरची पावडर, ते पण व्यवस्थित परतून घेऊ। आता आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। आपण 4 बटाटे जे घेतलेले होते त्याच्यामध्ये मी टाकून घेतले। आता चवीनुसार आपण मीठ टाकून मग व्यवस्थित परतून घेऊ। आधी आपण 1 चिमूटभर मीठ टाकलेले। बटाट्याची चटणी आपली तयार झाली। इथे मस्त अशी चटणी ही तयार करून घेतली। आता मी ही कढई उतरून ठेवते, दुसरी कढई ठेवते, गॅस कमी करून ठेवते आणि त्याच्यावरती मी कढईमध्ये तेल टाकून ठेवते, म्हणजे तेल आपलं काय होईल व्यवस्थित असं गरम होईल। आपण घेतलेले आहे ना, त्या इथून कट मारायचं आहे त्यांना। आपल्याला एकाच बाजूने कट मारून घ्यायचा आहे, पूर्ण कट नाही मारायचा, एवढा भाग बाकी ठेवायचा। त्याच्यातलं आपल्याला हे पूर्ण बी काढून घ्यायचं आहे। पूर्ण असं बी काढून घ्यायचं त्याच्यातलं। परत एक तुम्हाला चिरून दाखवते। एकाच साईडने चाकूच्या टोकाने असं मिरची कापायची, एकाच बाजूने कापायची आपल्याला। पुन्हा त्याच पद्धतीने मिरचीतलं बी सर्व काढून घ्यायचं। दोन्ही भाग आपले जुळलेलेच राहिले पाहिजे, एवढी काळजी घ्यायची। तर ह्याच पद्धतीने अशा सर्व मिरच्या मी कापून घेते। आपल्या आजचे रेसिपीचा महत्त्वाचा भाग म्हणजे मिरची भरून घेणं। आता जी मिरची आपण कट करून घेतली ना, त्याच्यामध्ये ही चटणी आपल्याला मध्येही अशी भरून घ्यायची। अशी व्यवस्थित अशी मिरची भरून घेतली।
अशी पुढंपर्यंत व्यवस्थित अशी मिरची आपली ती भरून घ्यायची. तर सर्व मिरच्या मी अशाच भरून घेते. तुम्हाला आता 3-4 मिरच्या मी व्यवस्थित असं भरून दाखवले आहे. भरल्यानंतर हळूच असं मिटून घ्यायच्या. आता याचं ही बाजू कट झाली होती म्हणून ते खूपच असं पसरले गेलं. आता सर्व मिरच्या मी अशाच्या भरून घेते. सर्व मिरच्या इथे आपण भरून घेतलेल्या. आता आपण पीठ काढून घेऊ. छोटं एक भांडं घेतलं, त्याच्यात चाळण ठेवून घेतली. आपली नेहमीची वाटी, त्या वाटीने 1 वाटी हे बेसन पीठ घेतलं, म्हणजे चणा डाळीचं पीठ. चाळून घेऊ ते, त्याच्यातल्या गठोळ्या सर्व निघून जातील. पीठ कालवायला असं व्यवस्थित ते कालवलं जाईल. सर्व डाळीचं पीठ इथे चाळून घेतलेले. आता 2 चम्मच एवढा आपला बारीक रवा घेतलेला, तो पण मी त्याच्यामध्ये चाळून घेते. रवा का टाकला की त्याच्याने आपण जे हे भजे तळून घेऊ ना, असे कुरकुरीत व छान होतील असं. आता त्याच्यामध्ये 1 चिमूट एवढे ओवा टाकून घेतले. त्याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलं. इथे हे सेंधा नमक वापरते मी. 1 चिमूटभर हळद टाकून घेतली. थोडीशी अर्धा चम्मच एवढी लाल मिरची पावडर, 1 चिमूटभर जिरे, थोडी रेड चिली फ्लेक्स. आता पीठ हे व्यवस्थित कालवून घेते. आपल्या भज्याचं पीठ कालवतो ना, त्या पद्धतीने मी कालवून घेते. असं पीठ हे आपण कालवून घेतले. जवळजवळ 5 मिनटं ते असं हाताने व्यवस्थित मिक्स करायचं, का की आपण त्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे. रवा पण व्यवस्थित त्याच्यामध्ये असं फुगेल. तो व्यवस्थित रवा पण भिजून जाईल त्याच्यामध्ये. तेल पण व्यवस्थित तापलं आहे. कमीच गॅस होता. आता गॅस मी थोडंसं जोरात करते. अशा मस्त पिठामध्ये मिरच्या अशा बुडून व्यवस्थित पीठ लागेल त्याला असं हळूहळू तेलामध्ये सोडून घ्यायच्या. पूर्ण पीठ इथे मागेपर्यंत लागलं पाहिजे त्याला. हळूच तेलामध्ये सोडून घेते. व्यवस्थित असं एक असे पलटी करून घ्यायचं. आता व्यवस्थित असं पलटी करून घेतले. मस्त आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा तळल्या गेल्या. गॅस कमी केला. आता त्या काढून घ्या. व्यवस्थित तेल असं वितरून घेऊ त्याचं. बघा थोडं पण तेल दिसत नाही. आपण फॉर्च्यून तेल वापरतो ना, तर काढल्या तेलकटपणा पूर्ण जातो त्याचा. बघा आपली मिरच्याची रेसिपी अशी छान मस्त तयार झाली आहे. आता बघा त्या कशा पद्धतीने कट करायच्या. अशी छान मस्त बघा बटाट्याची चटणी, बाजूला मिरची व इथून आपण बेसन पिठाची कोटिंग. तर सर्व मिरच्या मी अशाच कट करून घेते. मस्त बघा आपल्या मिरच्या किती छान दिसत आहेत. मस्त आता इथे सर्व मिरच्या अशा कट करून घेते मी. बघा किती सुंदर छान अशी आपली भोपळी मिरची बटाट्याची चटणी भरून डाळीच्या पिठामध्ये तळून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. खूपच छान लागते खायला. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.